राम राम मंडळी, कशीत सगळे मजेत ना? मजेत असले पाहिजे। चला आज बनवूया दिवाळीच्या फराळामधले रव्याचे लाडू। तर रव्याचे लाडू मी असे बनवणार आहे बिना पाकातले, थोडाही म्हणजे असं एकदम आल्हाद असे मऊ सुटणार। तर जर चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कमेंट करायला विसरू नका। तर सगळ्यात पहिले आपण रेसिपी स्टार्ट करताना मी तुम्हाला इथं अचूक असं माप देणार आहे। ते अचूक मापानुसार जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे 100% आणि असं महिनाभर टिकणारे लाडू बनतील, नाही खराब होतील। तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी काही टिप्स अँड ट्रिक्स पण सांगणार आहे, फक्त व्हिडिओ स्किप नका करू। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले मी मेजर करून घेते, त्या वाटीने मेजर करून घेतलं। इथे मी घेतलं इथे 2 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर आणि 1 पाऊण वाटी आपल्याला घ्यायचं इथे तूप। हे जेवढंच तुम्हाला मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे फक्त। आणि हे मेजरमेंट जर बरोबर घेतलं तर तुमचं 100% लाडू चांगले आणि व्यवस्थित होणार। तर त्याच्यासाठी मी पुढे अजून तुम्हाला सांगणार की कसे हे रवा भाजायचा, कसं करायचं। तर मी मिक्सरला साधी जी आपली पिठी साखर असती ती पिठी साखर मिक्सरला फक्त फिरवून घेतलेली आहे। तर आता सगळ्यात पहिले गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली आहे। त्याच्यामध्ये आपण हे जे पाऊण वाटी तूप घेतले त्याच्यातले 3 चम्मच मी ते मोठे 3 चम्मच कढाईमध्ये तूप टाकून घेतलं आहे। आणि ह्या तुपामध्ये आपण आपला जो रवा आहे, बारीकवाला रवा मी ते वापरत आहे, त्याला आपण 0 नंबर पण म्हणतात खूप ठिकाणी। तर हा बारीक रवा त्याच्यामध्ये टाकायचा आणि एकदम गॅसची म्हणजे सुरुवातीला 2 मिनटं गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। नंतर स्लोवरती मंद आचेवरती आपल्याला कमीत कमी 25 मिनटं हा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असं। म्हणजे तुम्ही जर दुसरं काम करत असाल तर हे रवा भाजताना दुसरं कोणतंही काम न करता फक्त आणि फक्त रवा भाजायचं काम करायचं। कंटिन्यू आपल्याला असं चालवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे व्यवस्थित। असा हा पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि असा हलकासा ब्राऊन कलर आला पाहिजे, खूप जास्त असा ब्राऊन नको व्हायला। थोडासा तपकिरा कलर आला की म्हणजे आपला रवा झाला, म्हणजे आपला कच्चापणा सगळा निघून गेला पाहिजे, बिलकुलही रवा कच्चा नको दिसायला। तर असा कंटिन्यू कमीत कमी मी 25 मिनिटाला भाजून घेणार आहे एकदम बंद आचेवरती। हे बघा असं मस्त कंटिन्यू तुम्हाला 2-2 मिनिटाला हा मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही आणि चिटकणार नाहीत किंवा जळणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला मंद आचेवरती कमीत कमी भाजत असायचं आहे आणि याला कंटिन्यू तुम्हाला खाली हा लागायला नको म्हणून हलवत राहायचं आहे। इथे बघा मंडळी, माझं आहे ना तिथं कमीत कमी 80% हा चांगल्यापैकी भाजलेला आहे। 80% म्हणता हे बघा मंडळी, इथे आता आपला ना हा रवा एकदम परफेक्ट असा जितका पाहिजे होता तिथे एकदम छान असा 25 मिनिटं मी छान भाजून घेतला आहे। आता याच्यामध्ये ना आपण जी पिठी साखर घेतली ती पिठी साखर आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि पिठी साखर टाकून असं एक मंद आचेवरतीच 1 किंवा 2 मिनटं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला। पिठी साखर एकदम अशी रव्यामध्ये मिक्स झाली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे आणि गरमच पाहिजे, म्हणजे गॅस तिथे बंद नाही करायचं। 1 ते 2 मिनटं फक्त गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे, त्याच्यानंतर बंद करायचा आहे। बंद करून आपल्याला झाकून हे सगळं मिश्रण 5 मिनटं ते 7 मिनटं 5 ते 7 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे। म्हणजे त्याला त्या गरम याच्यामध्ये ती थोडीशी साखर जी आहे, पिठी साखर जी आहे, हलकीशी मेल्ट झाली पाहिजे, पिघळली पाहिजे। त्याच्याने काय होईल ना मंडळी, आपल्याला जी बाइंडिंग हवी आहे, म्हणजे ती जी आपण लाडू बांधतो ते बांधण्यासाठी थोडीशी मदत होते। त्याच्यामुळे इथे बघा मी चांगले जे साखरेचे गिठूळ आहेत, जे गाठी असते ते असे सगळं एकदम असं मस्त अशा मिक्स करून घेते। थोडंफार राहिलं तर ठीक आहे, कारण की आपण याला नंतर आहे ना मिक्सरलाच फिरवणार आहोत। त्याच्यामुळे 1-2 गाठी वगैरे असेल तर ठीक आहे, काय अडचण नाही आहे, पण खूप जास्त गाठी नको असायला मध्ये, नाही तर तुमचे लाडू बांधले जाणार नाही। म्हणून सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ती थोडीशी साखर हलकीशी, फक्त ती साखरची पिठी जी हलकीशी 1-2 मिनटं आपल्याला पिघळली पाहिजे। आता इथे बघा मंडळी म्हणजे 7 मिनटं झालेत। 7 मिनटानंतर मी त्याला परत एकदा मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना मी याला मिक्सरच्या भांड्यात थोडीशी इलायची पावडर पहिले टाकणार आहे आणि इथं हवं तर तुम्हाला थोडेसे ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता किंवा जायफळची पावडर पण ॲड करू शकता। आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण असं भरायचं नाही आहे, अर्ध्याला पण थोडं कमी भरायचं आहे। आणि त्याच्यानंतर मी 1 चम्मच त्याच्यामध्ये साधूक तूप घातलं आहे आणि पल्स मोडवर चालू बंद करून आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे। मी तुम्हाला इथे दाखवते, हे बघा असं का फिरवायचं, त्याच्यानंतर हातात घ्यायचं, त्याला गोळा बनतो का बघायचं, नसेल बनत तर परत 1-2 मिनटं छान असं फिरून घ्यायचं आहे। बघा असं छान असं हातात जर त्याची मोड बनत असेल तर आपलं म्हणजे सगळं पीठ तयार आहे। तर मी आता सगळा रवा हा मिक्सरमध्ये फिरून घेतला होता आणि
जेवढा पण रवा आहे ना त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे इतकं वेळ आपल्याला गरम ठेवायचं आहे, कारण की गरममध्येच लाडू बांधले जातात, नाही तर लाडू बांधले जात नाही. आणि तुम्हाला जर खूप जास्त बनवायचे असेल 1-2 किलोचे, तर तुम्ही रवा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि अर्धा रवा झाकून ठेवायचा. आणि नाहीतर मग 10 सेकंदासाठी फक्त कढईला तसंच गॅसवरती ठेवायचं, फक्त 10 सेकंद गॅस चालू ठेवायचा आणि बंद करायचं, म्हणजे हलकंसं गरम झालं पाहिजे. गरम झालं की लाडू छानपैकी बांधले जातात. इथे बघा मंडळी किती छान असे लाडू माझ्याकडनं बांधले जात आहेत आणि काही जास्त मेहनत लागत नाही, जास्त दाबायलाही लागत नाही काही. आणि तुम्ही हवं दोन्ही हाताने बनवू शकता. मला इथं थोडंसं गरम होतं, त्या हाताला चटके भाजत होते म्हणून मी हे करत होते. नाही तर ते पण थोडंसं तरी गरमच हवं आहे, तेव्हाच ते लाडू छान असे बांधले जातात आणि एकदम असे मऊसूत असे होतात. आणि हे लाडू असेच तुमचे कमीत 15 ते 20 दिवस, महिनाभर असेच टिकतात. एकदम ते कडक असे एकदम ते आपले जसे पाकातले लाडू होतात ना कोणाचे एकदम दगडासारखे, तसे एकदम दगडासारखे मजबूत नाही होत आणि एकदम असे सॉफ्ट आणि मुलायम असतात. जे कोणी तुमच्या घरी येईल याला फराळामध्ये लाडू काय ते नक्कीच विचारेल की तुम्ही लाडू कसे बनवले, प्लीज मला रेसिपी सांगा. आणि हो, मी ते एक सांगायचं विसरले की ही रेसिपी मी माझी नसून मी लहानपणी माझ्या बाजूला एक काकू असायच्या, बोडे काकू म्हणून, त्यांची मी बघितलेली रेसिपी आणि तेव्हापासून ही रेसिपी सेम असेच लाडू बनवते. म्हणजे त्यांच्याकडनं मी शिकलेली आहे ही. त्याने खूप मस्त असे बनतात आणि नेहमी मी कधीही लाडू बनवायचे तर रव्याचे लाडू मी हमेशा असेच बिना पाकाचे बनवते, पाकाचे नाही बनवत. आणि हे खूप दिवसही टिकतात. भरपूर लोक याच्यावरती थोडासा दुधाचा शिंपडाही करतात, पण दुधाचे लाडू ते जास्त दिवस तुम्ही स्टोअर नाही करू शकत त्याच्यामुळे. आणि याला ना मंडळी थोडेसे लाडू बांधल्यानंतर थोडा वेळ अर्धा तास तरी तुम्हाला असेच झाकून साईडला ठेवून द्या. हवेवरती नॉर्मल एकदम असे थंडे झाले पाहिजे आणि नंतर तुम्ही त्याला डब्यामध्ये पॅक करा. कमीत कमी 15-20 मिनटं, अर्धा घंटा तरी तुम्हाला बाहेर ठेवायचे. हे बघा मी सगळे लाडू बांधून घेतलेत आणि किती छान असे बांधले गेलेत लाडू आणि किती मस्त असे सुरेख दिसत आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगायला सांगा. आणि थँक्यू सो मच.